नमस्कार. आयशाच रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे बघा सुजी. तर गोड सुजी बनवणार आहे. हा मोठा रवा आहे बघा. तर यापासून आपण सुजी बनवणार आहे. याला लापशी पण म्हणतात बघा. तर आपण ही सुजी बनवायची आहे. त्यासाठी मी अर्धा किलो सुजी घेतलेली आहे. आता इथं गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही सुजी भाजून घ्यायची आहे बघा थोडीशी. तर इथं मीडियम गॅसवरती आपल्याला ही सुजी भाजून घ्यायची आहे बघा. मस्त अशी लाल बुंद होईपर्यंत, लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आपण, कलर चेंज होईपर्यंत. यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे भाजत असताना आणि आपल्याला ही सुजी भाजून घ्यायची आहे व्यवस्थित. तर मीडियम गॅसवरती आपल्याला ही सुजी भाजून घ्यायची आहे. ही सुजी खूप हेल्दी असते बघा. एकदा नक्की करून बघा तुम्ही पण. टेस्टला पण खूप छान लागते. तर आता आपली सुजी भाजून झालेली आहे बघा. आता आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे. तर आता आपण सुजी करून घेऊया. मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे बघा. तर आता आपलं तूप गरम होतंय बघा. तर इथं मी जेवढं भांडं मी सुजी घेतली होती त्याच भांड्याने मी मापून गूळ घेतलेला आहे. त्यानंतर इथे काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, लवंग आणि खारीक घेतलेली आहे आणि सुकं खोबरं पण घेतलेलं आहे किसलेलं. तर आता आपलं तूप गरम झालेलं आहे. सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये लवंग टाकायचे बघा. 4 लवंगा घेतल्या होत्या मी, त्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर हे काजू आणि खारीक पण टाकायचे, मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आता आपण जे खोबरं खिसून घेतलं होतं अर्धी वाटी, ते पण टाकायचं आहे बघा. आणि यानंतर आपण जेवढी सुजी घेतली होती त्याच्या 2.5 पट पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तर आता 2.5 पट पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे. तर हा गोड पदार्थ आहे. यामध्ये अगदी नकळत थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे त्या पदार्थाची चव वाढते बघा. आता आपण यामध्ये गूळ घालणार आहे. तर आता आपण यामध्ये जो गूळ मापून घेतला होता 1 पातेलं, तेवढा घातलेला आहे बघा. आता याला उकळी येईपर्यंत आपण गॅस हाय ठेवायचा आहे आणि उकळी आल्यानंतर आपण यामध्ये सुजी घालायची आहे बघा. आता यामध्ये मी वेलदोडीची पूड घालणार आहे 2 चमचे. तर वेलदोड्याची पूड घातल्यानंतर आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. मस्त अशी खमंग स्मेल सुटलेली आहे बघा. अशी खूप छान लागते ही सुजी. नक्की एकदा करून बघा. आपला गूळ पण पूर्ण मेल्ट झालेला आहे बघा. आता उकळी आल्यानंतर आपण यामध्ये ही सुजी घालणार आहे जी भाजून ठेवली होती ती. तर आता बघा पाण्याला उकळी आलेली आहे. गॅस मीडियम करायचा आहे आणि यामध्ये आता आपल्याला सुजी घालून घ्यायची. सुजी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मीडियम करायचा आहे. तर आता बघा आपल्या सुजीला उकळी आलेली आहे. तर आपण हे झाकण ठेवून आपल्याला ही सुजी शिजवून घ्यायची आहे बघा मीडियम गॅसवरती. आणि अधूनमधून आपल्याला हे ढवळत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून खाली सुजी लागता कामा नये पातेल्याला. तर आपण गॅस मीडियम करून ही सुजी शिजवून घेऊया मऊ होईपर्यंत.
तर आता इथं बघा आपल्या सुजीमधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. गॅस बारीक करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आता आपण मऊ होईपर्यंत ही सुजी शिजवून घेऊया. बघा यावरती असं झाकण ठेवायचं आहे, गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि आपण ही सुजी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. आपण बघूया आपली सुजी शिजले का. तर बघू शकताय तुम्ही मस्त असं पाणी आटलेलं आहे सगळं आणि हे बघा अगदी मस्त शिजलेली आहे. हे बघा सुजी पूर्णपणे मऊ अशी शिजलेली आहे, छान अशी. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपली सुजी तयार झालेली आहे. तर बघू शकताय तुम्ही मस्त अशी आपली सुजी तयार झालेली आहे. याला आपण लापशी पण म्हणतो. लहान मुलं खूप आवडीने खातात बघा ही सुजी. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.